नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आता तुम्ही म्हणाल मकर संक्रांत संपली आणि आता कसले तिळाचे लाडू दाखवते। तर मकर संक्रांतीसाठीच तिळाचे लाडू खाल्ले जातात असं काहीही नाही। कोणत्याही दिवशी आपण तिळाचे लाडू खाऊ शकतो। आरोग्यासाठी ते खूप चांगले असतात। मी काही फुल डिटेलमध्ये लॉंग व्हिडिओ अपलोड करणार नव्हते, शॉर्टच व्हिडिओ मी अपलोड करणार होते, ज्यात मी तुम्हाला तिळाचे लाडू कसे बनवायचे त्याच्या पद्धती आणि काही टिप्स सांगितलेल्या आहेत। त्या मला फक्त तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि त्या मी शेअर देखील केलेल्या आहेत। तर हे तिळाचे लाडू बनवून घेऊन मी गावी गेले होते, तर भरपूर जणांनी मला हे कसे करायचे ते विचारले होते। तर त्यांना मी त्या टिप्स सांगितल्या होत्या, त्यांना खूप आवडल्या, त्यांनी देखील त्या फॉलो केल्या आणि परत एकदा तिळाचे लाडू देखील बनवले। संक्रांत जरी 14-15 तारीखला असली तरी हळदी कुंकू हे महिनाभर चालूच असतं। आता गोव्यात आत्तापर्यंत तरी हळदी कुंकू चालू आहे। अजून मला काही लोकांकडे हळदी कुंकवासाठी जायचं आहे। माझ्या ज्या टिप्स होत्या त्या भरपूर लोकांना खूप आवडल्या, म्हणून म्हटलं फुल डिटेलमध्ये व्हिडिओ परत एकदा तुमच्यासाठी बनवायचा। आता जर परत तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर या टिप्स नक्की वापरा किंवा नेक्स्ट टाइमला लाडू बनवणार तेव्हा वापरा। तर मी येथे 2 वाटी तीळ वापरलेले आहेत, वाटी फुल भरलेली नाही। पूर्ण वाटी न भरलेल्या या 2 वाटी तिळांसाठी मी 1 वाटी येथे गूळ वापरलेला आहे। गूळ किसून घ्यायचा आहे आणि वाटीमध्ये आपल्याला दाबून गूळ भरायचा आहे, तेवढी 1 वाटी आपल्याला वापरायची आहे। आता बघू शकता हे जे तीळ आहेत ते गावरान आहेत। तर असे जे गावरान तीळ आहेत ते दुकानात देखील मिळतात। तर पॉलिश केलेल्या तिळांपेक्षा या गावरान तिळांचे लाडू खूप छान होतील। त्यानंतर तीळ झाले, गूळ झालं आणि 1 चमचा एवढी वेलची पावडर मी इथे घेतलेली आहे। बस एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। तर गावरान तीळ कसे ओळखायचे, तर ते थोडेसे लालसर दिसतात, थोडेसे पांढरे दिसतात, बघू शकता असे। आणि जे पॉलिश केलेले तीळ आहेत ते फुल व्हाईट असतात। तर आता आपण सुरुवात करूया। इथे एक पॅन घेतलेला आहे, पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये मग आपण तीळ घालून घ्यायचे। दोन्ही वाट्यांमधले तीळ आपल्याला एकदमच भाजून घ्यायचे आहेत। तर ती ओतल्यानंतर आपल्याला गॅस मंद आचेवरती असा परतवत राहायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून चालणार नाही। तीळ काय आपल्याला एकदम खरपूस असे भाजायचे नाही, थोडासा तिळांचा तडतड असा आवाज यायला लागला की गॅस आपण बंद करून टाकायचा। आणि तीळ भाजताना आपल्याला एक वेगळा स्मेल येईल, जो स्मेल तिळाचा असेल त्यावेळी आपण समजून जाऊ शकतो की तीळ आपले भाजलेले आहेत। तर असंही आता जर कोणाला कळत नसेल तर काय करायचं, तीळ भाजताना त्याच्यातले 4-5 तीळ आपण खाऊन बघायचे, जर ते कट करून जर भाजले गेले तर आपले तीळ भाजलेले आहेत असं समजायचं। आणि जर तीळ चावल्यावरती आपल्याला दातामध्ये नरम लागला तर अजून तीळ भाजण्याची आपल्याला गरज आहे। तर बघू शकता तिळांचा रंग देखील चेंज झालेला आहे, माझे तीळ भाजलेले आहेत व्यवस्थित, तडतड आवाज देखील येतोय, मला वास देखील येतोय आणि 4-5 तीळ मी खाऊन देखील बघितलेले आहे। तर गॅस आता मी बंद केला, तीळ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्याच पॅनमध्ये मी आता 1 चमचा एवढं येथे तूप घेतलेलं आहे। तूप घट्ट आहे, तूप वितळलं की मग याच्यामध्ये मी 1 वाटी गूळ घालून घेणार आहे। गूळ आता आपल्याला पाक तयार होईपर्यंत परतवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे। गुळाचा पाक करताना मात्र आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं। आता मी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगणार आहे, ती म्हणजे गुळाचा पाक परफेक्ट झाला की नाही हे कसं ओळखायचं। तर मी येथे एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे गुळाच्या पाकाचे मी 2-3 थेंब घातले। ते थेंब घातल्यानंतर तो जो पाक आपण पाण्यामध्ये टाकलाय त्याला गोळा करायचा आणि बघायचं अजूनही चिवट लागतोय, याची एक तार अशी ओढली जाते, म्हणजे पाक आपला रेडी झालेला नाही, हाताला चिकटतोय। तर अजून पाक व्हायला वेळ आहे, याच्यासाठी परत आपल्याला पाकाला ढवळत राहावं लागेल। गॅसची फ्लेम लोच ठेवायची। 3 मिनटं पाक ढवळल्यानंतर मी त्याच प्लेटमध्ये त्याच पाण्यामध्ये परत एकदा पाक परफेक्ट झाला की नाही चेक करते। तर 5 ते 6 मी इथे पाकाचे थेंब घेतलेले आहेत। तर लगेचच आपल्याला या थेंबांना हात लावायचा नाही, तर अगदी 5 ते 6 सेकंद थांबायचं आहे, त्याच्यानंतर चेक करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता आवाज येतोय प्लेटमध्ये आपटल्यावरती आणि हा पाक आहे तो कडक झालेला आहे। तर प्लेटला असा कटकट आवाज येतो की पाक आपला रेडी झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये घालायची आहे ती म्हणजे वेलची पावडर। याच्यापेक्षा कडक पाक करू नये, नाहीतर लाडू आपले तुटणार नाही, दगडाने फोडून खावे लागतील। आता जी गुळाची स्वीट टेस्ट आहे ती बॅलन्स करण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत अगदी थोडंसं मीठ। कुठलाही गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं, याच्यामुळे टेस्ट खूप छान येते। मीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते सगळे तीळ घालून घ्यायचे
आणि या तिळांना मिक्स करून घ्यायचं। तर आता तीळ व्यवस्थित गुळाच्या पाकामध्ये मिक्स करण्यासाठी आपल्याला एक पातळ चमचा वापरायचा आहे। पातळ म्हणजे घातल्या मोडणारा नको, तर घरात जे स्टीलचे आपले स्पून असतात ते आपण वापरले तरी चालू शकतं। मगाशी मी वुडनचा वापरलेला तो थोडासा जाड होता, याच्यासाठी मी हा स्पून वापरलेला आहे स्टीलचा। नॉनस्टिकवरती असा स्टीलचा स्पून वापरायचा नसतो, याच्यामुळे आपली जी कढई किंवा जे पॅन आहे ते खराब होऊ शकतं। याच्यासाठी वुडनचा किंवा जो नॉनस्टिक स्पॅच्युला असतो तो वापरला तरी चालेल, पण मला आता कुठे मिळत नव्हता, यासाठी मी हाच वापरलेला आहे। थोड्या वेळासाठी काही होत नाही। तर पाक आणि तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अजूनही व्यवस्थित मिक्स झालेले नाहीत, कारण हे एकजीव झालेले वाटत नाही, तर हे व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजेत। तर बघू शकता आता हे जवळ होत आलेलं आहे, व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे। आता आपण हे खाली काढून ठेवायचं आणि आपल्याला हे थंड वगैरे होण्याची वाट बघायची नाही, तर गरम गरमच आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत। तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, दुसऱ्या साईडला एका भांड्यामध्ये टोपामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। ही एक दुसरी महत्त्वाची टीप आहे, जे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल। तर आपल्याला काय करायचं, हे जे आपलं मिश्रण आहे ते दुसऱ्या एका कढईमध्ये काढून घ्यायचं। त्याच गरम कढईमध्ये ठेवायचं नाही, जर त्याच भांड्यामध्ये ठेवलं तर आपलं मिश्रण लगेचच सुकतं। तर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घेते। तर आता एका भांड्यामध्ये लाडूचं जे सारण आहे ते मी काढून घेतलेलं आहे। आता जे गरम पाणी करून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जे मिश्रण आहे ते शेवटपर्यंत गरम राहील। तर हातांना मी तेल लावून इथे लाडू वळून घेणार आहे, पण तरी देखील तुमचे जर हात भाजत असतील तर तुम्हाला मी एक उपाय सांगते। जीपची जी छोटीशी पॉलीबॉय असते त्याच्यामध्ये आपण बर्फाचे काही गोळे टाकायचे आणि मध्ये मध्ये आपण त्याच्यावरती हात चोळायचा। तसं केल्यामुळे काय होतं की हाताला पाणी देखील लागत नाही आणि हातांना थोडंसं गार देखील वाटतं। माझ्याकडे जीपची पॉलीबॅगच अवेलेबल नव्हती। तर हे लाडू अगदी गोल यायला पाहिजे असं काही नाही, हाताने फक्त यांना आपण एका मुठीमध्ये धरून आवळत जायचं, बरोबर यांना गोल आकार येतो। थोडासा ओबडधोबड होतो, पण राहू दे, काही नाही। विकतचे जे लाडू घेतो पॅकेटमधले त्यांचं देखील असंच असतं, त्यांचा देखील आकार काही एकदम गोल नसतो, कारण हे मिश्रण गरम गरम असतं, हाताला चटके लागतात। त्याच्यामुळे जास्त शेप देत बसायचं नाही, मुठीमध्ये असं आवळत जायचं, आपोआप याला गोल आकार येतो। माझे लाडू तर बऱ्यापैकी गोल झालेले आहेत, हाताला चटके बसत होते, तरी देखील म्हटलं मला व्हिडिओ दाखवायचा आहे, तर थोडाफार तरी लाडूचा आकार सेम असायला पाहिजे। आता तुम्ही बघू शकता अगदी शेवटपर्यंत मिश्रण गरम आहे। मला परत हे मिश्रण गरम करायची गरज नाही आणि एकदाही हे मिश्रण मी गरम केलेलं नाही। नंतर हातांना चटके थोडे कमी बसतात, पण तरी देखील मिश्रण गरम असतं, त्याच्यामुळे हातांना चटके बसतात, हात थोडेसे लालसर होतात। घरातील काही माणसं असतील तर त्यांना मदतीसाठी घ्या। मी देखील माझ्या मिस्टरांना घेतलं होतं लाडू बनवण्यासाठी। पहिला जो लाडू ठेवते तो त्यांनीच बनवलेला आहे। तर अशा पद्धतीने एकदाही मिश्रण गरम न करता मी इथे लाडू वळलेले आहेत। तर गुळाचा पाक कसा बनवायचा आणि मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी काय करायचे, या ज्या मी तुम्हाला 2 टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या या कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला आजची माझी ही लाडू बनवण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपींमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।